नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल. आणि आम्ही आता आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. सो इथे एंट्री गेटवरती चेकिंग होत असतं. इथे बॅग वगैरे किंवा आउटसाईड फूड वगैरे अलाउड नसतं. जर तुमच्याकडे छोटं बेबी असेल तर त्याच्यासाठी मिल्क वगैरे किंवा डायपर वगैरे असेल तर ते अलाउ करतात खाण्याचं, पण बाकी गोष्टी ते अलाउ करत नाही. सो थोडंसंच पुढे गेल्यानंतर पुन्हा इथे सिक्युरिटी चेक होतं. जर तुम्ही चुकून किंवा मुद्दामून खाद्यपदार्थ घेऊन गेले असेल तर ते तिथे जमा करतात. सो यांचं फ्री ऑफ कॉस्ट लॉकरसुद्धा आहे. सो तुम्ही तुमचं लगेज तिथेही ठेवू शकता, तुमच्या पर्स बॅग वगैरे तिथेही ठेवू शकता. सो आता आम्ही आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतल्या साईडला आणि खूप छान हा कॅम्पस आहे. इथल्याने खूप छान यांनी मेंटेन केला आहे. वेल क्लीन आहे, छान नॅचरल पद्धतीने सगळे झाडं वगैरे गार्डनिंग खूप सुंदर इथे केलेली आहे. सो इथेच हे पाण्याचे कारंजे होते. पाणी बघताच ही पोरगी पळाली आणि हिला पाणी म्हणजे प्रचंड आवडतं खेळायला. तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाणी खेळण्याचा. पाणी जर हिला दिसलं ना तर ही फॅमिली विसरते. मम्मी पप्पा हिला कोणीच लागत नाही, फक्त पाणी खेळू द्या बस एवढंच म्हणत असते. सो इथूनसुद्धा तिची निघण्याची इच्छा नव्हती, पण तिला कसं मसं आम्ही पुढे घेऊन गेलेलो. सो इथे आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं, कारण की आम्ही सुट्टीच्या दिवशी जाणार होतो आणि सुट्टीच्या दिवशी इथे क्राऊड खूप जास्त असतो. सो मीही तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी जात आहे, हॉलिडेमध्ये सॅटर्डे संडे वगैरे जात असाल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्या. सो हा होता SOU कॅम्पस, की जिथे बसून तुम्ही संध्याकाळचा लेझर शो हा छानपणे एन्जॉय करू शकता. सो इथे आता आम्ही आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जी खालची बाजू आहे पायाची त्यांची, तिथे म्युझियम आहे आणि याचं तिकीट आहे 150 पर पर्सन. सो इथे 150 पर पर्सन तुम्ही त्यांच्या फूड एरियापर्यंत जाऊ शकता. जसं की आता हे म्युझियम दिसत आहे, तर इथे सगळं त्यांनी केलेली कामगिरी वगैरे हे सगळं दाखवले गेलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. इथे बुक शेल्फचं पण असं बनवलं आहे की सेल्फी पॉईंटसारखं त्यांनी तिथे बनवलं आहे. सो वेगवेगळ्या गोष्टी इथे आहे. सो ही जी क्यू आहे, ही जी लाईन आहे, तर ही वर जाण्यासाठी आहे. सो आम्ही इथे त्यांच्या चेस्ट पोर्शनपर्यंत जाण्याचं तिकीट केलेलं होतं, रजिस्ट्रेशनमध्ये होतं. तर ते होतं 380 रुपीज पर पर्सन. जर तुम्ही चेस्टच्या त्यांच्या एरियापर्यंत जात आहात तर तुम्हाला पर पर्सन 380 रुपये इथे मोजावे लागतात. सो ही लाईन त्याच्याचसाठी आहे. इथे VIP लाईन पण असते, पण काही फायदा नव्हता कारण की क्राऊड एवढा जास्त होता की त्यांना पण लाईनीतच उभं राहावं लागत होतं. आत्ता आपण आलो आहोत स्टॅच्यूच्या चेस्ट पोर्शनमध्ये, जिथून की आपल्याला ही नर्मदा नदी खूप सुंदर अशी दिसत आहे. आतल्या साईडनेही त्यांनी खूप छान असं गोष्टी मेंटेन केलेल्या आहे. आतून तुम्ही बघू शकतात की त्याचं कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे, कुठल्या प्रकारचं धातू वगैरे वापरले आहे ते तुम्हाला सगळं इथे दिसून येतं आहे की त्याचं कन्स्ट्रक्शन किती एकच नंबर झालेला आहे. जर तुमचा बजेट लो असेल तर तुम्ही 150चं सुद्धा काय म्हणतात तिकीट काढू शकतात. आणि जर तुमचं बजेट असेल चांगलं तर तुम्ही 380चं पण तिकीट काढू शकतात. सो 380चं तिकीट आता आपल्या याच्यानुसार आहे. सो वर्थ आहे की नाही मी ते म्हणणार नाही, कारण की प्रत्येकाचं वेगवेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. सो तिथे जाऊन आता एवढा लांब आपण काही परत येणार नाही आहे. सो तुम्ही त्या पोर्शनपर्यंत जा. स्टॅच्यूच्या चेस्टपर्यंतच पोर्शन असतो. तिथून तुम्हाला नर्मदा नदी ही खूप सुंदर दिसते. तिथून तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही उभा आहे त्याचा खालचा कॅम्पसही तुम्हाला तिथून दिसतो. तसंच रिटर्न आम्ही इथे आलो आहोत त्यांच्या फूड एरियामध्ये, जिथे की हा सगळा म्युझियम आहे. आणि इथे एक थिएटरसुद्धा आहे. जर तुमच्याकडे खूप वेळ असेल तर तुम्ही इथे बसून ही फिल्म बघू शकता. इथे सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल इथे सगळं माहिती सांगितली जाते या थिएटरमध्ये. सो वेळ असेल तर तुम्ही इथे थांबून हा पिक्चरसुद्धा बघू शकता. सो आता आम्ही आलो आहोत स्टॅच्यूच्या बाहेरच्या साईडला. आता हे आमचा जो फूड एरिया आहे, तर तुम्ही जे 150 रुपयाचं तिकीट काढलेलं असेल तर तुम्ही ह्या पोर्शनलाही येऊ शकतात. सो इथपर्यंतचं ते तिकीट आहे. तर तुम्ही त्या तिकीटमध्ये इथपर्यंत येऊ शकता त्यांच्या फूड एरियापर्यंत. आणि हा पुतळा इतका ह्यूज आहे खरंच, लांबून जेवढा मोठा दिसतो त्यापेक्षा खूपच जास्त मोठा तो जवळून गेल्यानंतर दिसतो. त्यांची चप्पलची जी सोल होती ना तीसुद्धा माझ्या हाईटपेक्षा जास्त होती. सो त्याच्यावरून कळतं की हे किती छान यांनी काम केलं असेल आणि किती उंच ही मूर्ती असेल. तो
स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा जो स्टॅच्यू आहे हा 182 मीटर उंच आहे. जर फीटमध्ये मोजणार तर तुम्ही 595 फीट हा एवढा उंच आहे. सो हे 6 वाजेपर्यंत चालू असतं. सकाळी 8 ते संध्याकाळी 6पर्यंत तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये फिरू शकता. 6 नंतर याची क्लोजिंग होत असते आणि लेझर शो हा 6:45 वाजता सुरू होत असतो. सो वरच्या साईडने हा सगळा व्ह्यू आहे जो की मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की वरून खालची साईड कशी दिसते. आणि आम्ही सॅटर्डे संडे गेलो होतो तर खूप जास्त इथे क्राऊड होता. आणि रजिस्ट्रेशनमध्ये आमच्याकडनं एक चूक झाली होती. तिथे मेन्शन आपल्याला करावं लागतं की तुम्हाला जो काही लेझर शो हा SOU कॅम्पसमध्ये बसून बघायचा आहे की बाहेरून, तर तो ऑप्शन काही आमच्याकडनं सिलेक्ट झाला नव्हता. सो त्याच्यामुळे मग आम्हाला आत तर काही जागा मिळाली नाही, पण बाहेर जिथे बस थांबतात पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा भरपूर लोक होते आणि तिथे बसून मग आम्ही हे लेझर शो एन्जॉय केला होता. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे की इथे मला माझी एक सबस्क्रायबर भेटली होती. नॉन मराठी वाटत होती तिच्या बोलण्यावरून, पण ती माझे सगळेच व्हिडिओ पाहते हे असं ती मला सांगत होती. आणि तिच्या आईलाही मी आवडते. मी जो काही आउटफिट घातला होता तोही त्यांना आवडला होता, तेही ती सगळं सांगत होती. आणि खूप छान वाटलं. मला व्हिडिओ शूट नाही करता आलं कारण की अचानक समोर आली होती म्हणून एवढं काही लक्षात येत नाही, पण छान वाटलं. त्यानंतर मग लेझर शो संपल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती हा युनिटी हॉलिडे म्हणून रिसॉर्ट होता, जिथे राकेशने ऑलरेडी बुकिंग करून ठेवलं होतं. आणि हाही आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता टेंट हाऊसमध्ये राहण्याचा. हे रिसॉर्ट पण खूप छान होतं. यांचा ग्राउंडही खूप मोठा होता. तिथे लहानांपासून मोठ्यापर्यंत खेळण्याच्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर DJ अवेलेबल होता. तुम्ही छान इथे चिल करू शकता. तुम्हाला डान्स करायचं तर करू शकता कारण की त्यांनी DJही तिथे अवेलेबल केला होता. आणि अशा प्रकारे हे टेंट इथे बांधले होते की जे खूपच सुंदर दिसत होते. आणि मग आम्ही चेक इन केलं. त्यानंतर टेंटमध्ये गेलो, बॅग्स वगैरे ठेवल्या, फ्रेश झालो आणि मग इथे आम्ही जेवायला आलो. तसा मी टेंटचा सेपरेट व्हिडिओही बनवला आहे, तर तोही मी लवकरच अपलोड करेल की आतून बाहेरून टेंट कसा होता काय नाही, त्या सगळ्या गोष्टी तिथल्या सुविधा वगैरे सगळ्या मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. सो इथे छान आमचं जेवण झालेलं कारण की खूप दमलेलो होतो. खूप दिवसभर आमची फिराफिरी झालेली होती. जेवण झाल्यानंतर ह्या दोघांच्या अंगात वेगळीच एनर्जी अशी संचारली होती, म्हणून हे दोघी इथे बॅडमिंटन खेळायला लागले. सो यांचं बघून आम्हालाही हेवा झाला. त्यामुळे मग यांना म्हटलं चला आता आम्हालाही द्या खेळायला. सो आम्हीही बॅडमिंटन खेळायला सुरू झालो. मग बॅडमिंटन खेळून झाल्यावर थोडंसं इथे फेरफटका मारून झाल्यानंतर बाजूला स्विमिंग पूलसुद्धा आहे. सो खूप वेळ झाला होता त्यामुळे आम्ही तो काही व्हिडिओ शूट केला नाही स्विमिंग पूलचा. जवळपास आम्ही रात्री 10:30 ते 11 वाजता स्विमिंग पूलमध्ये उतरलो होतो आणि तीही खूप मजा केली. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.